जिल्हाध्यक्ष मान्य वासुदेव नाना काळे या ठिकाणी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देतील सकारात्मक चर्चेच्या दृष्टीनं। आणि आमचे दुसरे नेते नवनाथजी पटोळकर साहेब, जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। आज इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने आज पत्रकार परिषद आपण आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सर्व मीडियाचे प्रतिनिधी, सर्व साप्ताहिक दैनिकाचे प्रतिनिधी बंधू या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले आकाश कांबळे, माझ्यासोबत असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, या मंडळातले इंदापूर विधानसभेतले सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, खर तर आज पत्रकार परिषद घेत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून आपण ही पत्रकार परिषद घेत असताना येणारा कालखंड हा भारतीय जनता पार्टीच्या संक्रमणाचा काळ म्हणलं तरी वावड ठरणार। कारण एका अर्थाने चैत्रामध्ये आपण पाहतो की जुनी पालवी गाळल्यानंतर नवीन पालवी येत असते, तसंच काहीसं आता ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आताची परिस्थिती आहे। इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची खरं तर आज आमची संघटनात्मक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि संघटनात्मक बैठक अतिशय उत्साहामध्ये जवळपास फक्त पदाधिकारी आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत। आजी माझी सर्व पदाधिकारी आम्ही आजच्या बैठकीला बोलवले आहेत। जवळपास 200 पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा उत्साह हा भारतीय जनता पार्टी ही विचाराला बांधील असलेली कार्यकर्त्यांची संघटना आहे आणि त्यामुळं विचाराला बांधील असलेल्या संघटनेमध्ये कार्यकर्त्याला पद कुठलं मिळालं कुठलं नाही मिळालं हे ह्या महत्वाची गोष्ट नसून कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या आणि देश हिताच्या विचाराशी बांधलेला कार्यकर्ता म्हणून आमच्या कार्यकर्त्याची ओळख आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्रियतेने उभा राहायला पाहिजे। आजच्या खरं तर आमच्या बैठकीचं नियोजन करण्याचा हेतूच मुळात आमचा असा आहे की भारतीय जनता पार्टीची संघटना उभी राहिली पाहिजे, संघटना आगामी कालखंडामध्ये प्रभावीपणे उभं राहिली पाहिजे। येणाऱ्या सर्व विधानसभा असेल, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरकारच्या सगळ्या निवडणुका ताकदीने भारतीय जनता पार्टी म्हणून लढता आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी संघटना मजबूत असली पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थानं आज आमची बैठक नियोजनाची आहे। या नियोजनाच्या बैठकीमध्ये खरं तर आज आपण सर्वांना सांगू इच्छितो की मागच्या 4-5 दिवसामध्ये काही भारतीय जनता पार्टीतलं प्रवेश इतर पक्षामध्ये झालेले आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खाली शिल्लक आहेत का नाही, कार्यकर्ते असतील तर काय परिस्थिती राहील। त्यामुळं मी आज प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण तालुका इथल्या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्या होत्या त्या आज बरखास्त करत आहेत ही आपल्या सगळ्यांसमोर महत्वाची घोषणा मी आज करतो आहे। कारण या इंदापूर तालुका ग्रामीण मत आणि शहरातल्या दोन्ही कार्यकर्त्यांना बरखास्त केल्यानंतर इथला सर्व मंडळाध्यक्षापासून सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी इंदापूर विधानसभेतले सर्वच्या सर्व मी आज बरखास्त करत आहे आणि त्वरित येणाऱ्या 8 दिवसामध्ये रचना भारतीय जनता पार्टीची केली जाईल। भारतीय जनता पार्टी हा या विधानसभेमध्ये पर्याय देणारा पक्ष म्हणून आगामी कालखंडामध्ये कसा निर्माण होईल हीच आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी बद्दल आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं, भारतीय जनता पार्टीला कमीत कमी मतदान हे पूर्वीच्या काळामध्ये भाजप शिवसेना जे असताना 38,000 पडले आणि जास्तीत जास्त जवळपास 66-67 हजार मतदान लोकसभेला पडले। त्यामुळं खरं जर पाहिलं तर आपण या इंदापूर तालुक्यातील दोन्ही नेते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना दोन्ही नेते ज्यावेळेस शरद पवारांसोबत होते त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टी 2019ला 66-67 हजार मतदान पडलेले आणि ज्यावेळेस दोन्ही नेते एकत्र असताना प्रदीप कारटकर ज्यावेळेस भाजप शिवसेना निवडणूक लढले होते त्यावेळेस पण त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं। त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे ह्या विधानसभा मतदारसंघातलं मतदान आहे ते काउंट करत असताना, एकत्रित काउंट करताना राजकीय दृष्ट्या जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर या तालुक्यामध्ये कमीत कमी 40% जास्तीत जास्त 60-65 हजार एवढा वोट शेअर ह्या तालुक्यामध्ये आहे
त्यामुळं आमच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी ही ह्या तालुक्यामध्ये प्रभावी पार्टी म्हणून खरं तर आमचं अस्तित्व आहे. येणारा कालखंड आमच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. कारण राजकीय स्थित्यंतर झाल्यानंतर बऱ्याच वेळा सर्वसामान्य कार्यकर्ता हा गडबडीत होत असतो. राजकारणात इमोशन्स वरती राजकारण चालू असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काही गोष्टी कळत नाहीत आणि त्याची दिशा स्पष्ट झाली पाहिजे. त्याच्या मनात कुठलंही कन्फ्युजन असता कामा नये म्हणून खरं तर आपल्या पत्रकारांशी आमचा संवाद साधण्याचा हेतू होता. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचा एकच हेतू आहे की भारतीय जनता पार्टीची संघटना एवढी मजबूत असली पाहिजे की आम्ही आगामी कालखंडामध्ये विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला इंदापूर मागतो आहोत. जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये 10 जागा आहेत, त्यातल्या मिनिमम 4 जागा भारतीय जनता पार्टी लढवावी अशी आम्ही पार्टीकडे, प्रदेशाकडे, नेतृत्वाकडे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना भारतीय जनता पार्टी आगामी कालखंडामध्ये प्रमुख पक्ष म्हणून ह्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरंच आपण पाहिलं तर ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे आज बऱ्याच वेळा असं होतं की राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब खरं तर आम्हाला या राज्यामध्ये माहितीचं सरकार आणायचं. एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे माहितीचं सरकार आणत असताना आमच्या दृष्टीने एक एक विधानसभेचा आमदार महत्वाचा. त्यामुळं आम्हाला माहितीचा एक माणूस निवडून आला पाहिजे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आगामी कालखंडामध्ये असणार आहे. कारण असं कोणी समजता कामा नये की भारतीय जनता पार्टी संपली, भारतीय जनता पार्टीत आता उमेदवारी मागणार नाही. आमचा तो आग्रह राहील. शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटप जोपर्यंत चालेल तोपर्यंत भारतीय जनता पार्टी तशा प्रकारची मागणी करत राहणार आहे. त्यामुळं कुणाच्या मनामध्ये अशी शंका येता कामा नये. शेवटी अलायन्स मध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, कोणत्याही पक्षाला जरी उमेदवारी मिळाली तरी शेवटी माहिती म्हणून आमचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल. परंतु कुठल्याही पक्षाने भारतीय जनता पार्टीला गृहीत धरून चालता कामा नये. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की कार्यकर्त्यांची ससेवलपट भविष्य काळामध्ये झाली नाही पाहिजे. ही सुद्धा आमची भूमिका राहील. कारण भारतीय जनता पार्टी ध्येयासाठी काम करते, भारतीय जनता पार्टी देशप्रेमासाठी काम करते, देशहितासाठी काम करते. परंतु हे होत असताना मग कुणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, ह्याची सुद्धा काळजी आम्ही भविष्य काळात आम्ही आणि आमचे कार्यकर्ते घेतील. खरं तर आज अतिशय चांगलं आनंदाचं वातावरण, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आज सकाळपासून मला काही राष्ट्रवादीतले, काही शिवसेनेचे, काही काँग्रेसमधले, काही तुतारीचे, काही आणखी कुठल्या पक्षाचे, त्यातले बरेच कार्यकर्ते गेल्या 2 दिवसापासून आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांची मी प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांची पण भेट घालून दिलेली आहे. त्यामुळं असेच मोठमोठे नेते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत. एवढंच या निमित्ताने सांगतो. शेवटी राजकारणाला पोकळी मान्य नाही, लक्षात ठेवा. कारण राजकारण शेवटी प्रत्येक जण राजकीय दृष्ट्या आता इकडून तिकडं तिकडून इकडं जरी कुणी गेलं असतं, पक्षात प्रवेश झाले असतील, परंतु राजकारणाला पोकळी का मान्य नाही. तर एखाद्या पक्षात जर स्पेस असेल, भारतीय जनता पार्टीमध्ये स्पेस आहे. केंद्रात सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाने काम करते, राज्यातलं सरकार माहितीचं सरकार काम करते आणि तुम्हाला सगळ्यांना खात्रीशीर सांगतो की येणारं 2024ला राज्यात येणारं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि माहितीचं सरकार असेल. त्यामुळे ह्या इंदापूर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यातलं सरकार, एकनाथजी शिंदे साहेबांच्या, अजितदादाच्या नेतृत्वाखाली सरकार या राज्यामध्ये येईल आणि ह्या इंदापूर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असेल. एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद. नाना समर्जित गाडगेंचा प्रवेश झाला, त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी देखील भाजपमध्ये होता. आपण महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जातोय अशी भूमिका घेतली, उद्या पक्ष प्रवेश होतोय. तर सध्याची परिस्थिती पाहता कुठेतरी महायुतीला महाविकास आघाडीचं पार्टी होताना दिसतं. ज्या पद्धतीनं भाजपमध्ये इन्कमिंग झाली 2024ला, त्याच पद्धतीची आता पवारांच्या गटामध्ये इन्कमिंग होताना दिसते. रमेश थोरात देखील महायुतीतून आता बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. मुळात तुम्हाला एक सांगतो, पवार साहेबांचं राजकारणच गेली 50 वर्षात असं आहे की खरं तर विश्वासघाती राजकारण म्हणलं तर वावगं ठरणार. हे सगळे नेते मंडळी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का आले होते, शिवसेनेत का गेले होते, तर सातत्यानं त्यांना हे फील होत होतं की त्या ठिकाणी त्यांना असुरक्षित वाटत होतं. म्हणून हे सगळी मंडळी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाचा त्यांनी आधार घेतला. त्यामुळं आता जरी समजा पश्चिम महाराष्ट्रात एका दुसरा तिसरा प्रवेश झाला म्हणजे फार आउटगोईंग झाले अशी काही परिस्थिती नाही. त्या तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय असतील कदाचित.
परंतु बघा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार असताना म्हणजे देशाच्या इतिहासातली पहिली घटना अशी आहे की सत्तेमधले पक्ष फुटले. म्हणजे जी शिवसेना सत्तेमध्ये होती, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जी शिवसेना सत्तेमध्ये होती त्यातले 40 आमदार फुटू शकतात. राष्ट्रवादी सत्तेत होती, त्यांच्या अजितदादासोबत 50 आमदार 40 आमदार येऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसवरती लोकांचा राज्यातला विश्वास नाही, या राज्यातल्या नेत्यांचा विश्वास नाही, हेच त्यातलं दिसतं. आता कधी कधी असं आउटगोईंग 1, 2, 4 प्रवेश झाले राजकारणामध्ये, हे चालत राहतं, इनकमिंग आउटगोईंग चालत राहतं. परंतु तसं काय झालेलं नाही. महाविकास आघाडीचं पारड किती जड झालं तरी आपल्याला जसं वाटतं तशी परिस्थिती राहणार अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली असं वाटतं? नाही वाटत. हर्षवर्धन पाटलांना भाजपमध्ये 2014 मध्ये 2019 मध्ये आल्यानंतर शांत झोप लागत होते. असं काय झालं की हर्षवर्धन पाटलांना भाजप सोडून तुतारीमध्ये जावं लागलं? त्यांना विचारलं. अशी चर्चा आहे की 2019 मध्ये जे तुमच्याकडे इन्कमिंग झालं भाजपमध्ये, ते सेंट्रल एजन्सींचा वापर करून, दबावतंत्र निर्माण करून, ईडी सीबीआयचा वापर करून खरं तर या लोकांना भाजपमध्ये आणण्यात आलं. तेच लोक आता कुठतरी महाराष्ट्रामधलं सरकार बदलतंय असं एकंदरीत बाहेर वातावरण तयार झाल्यानंतर ते लोक बाहेर पडत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, असं तुम्हीच प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर दिलं. तुम्ही म्हणला ईडी सीबीआयच्या प्रेशरमुळे ही लोक भाजपमध्ये आली. मुळात ईडी सीबीआय कंट्रोल्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला वाटलं की सरकार बदलते म्हणून ह्या लोकांना भीती वाटायचं, चांगलं वाटायचं काय कारण येत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही लोक आली पण आणि निघाली पण. याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही. भारतीय जनता पार्टीच्या सिनियर मोस्ट लिडर्सनी कुठलंही प्रेशर केलं नव्हतं आणि फ्रीडम आहे. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो हक्क दिलाय त्याच्या माध्यमातून ज्याला जायचं तिकडं चॉईस करू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कुठलंही प्रेशर नाही. कुठल्याही प्रेशर खाली कुणालाही नेत्यांना भाजपमध्ये घेतलेलं नाही. घेतले असतं, जर प्रेशर खाली घेतलं असतं गेले कसे असते परत? प्रेशर नाही तुम्ही असं म्हणत आहेत, बरोबर आहे तुमचा प्रश्न, बरोबर आहे. परंतु यामध्ये आपण जर पाहायला गेलं, देशाच्या पंतप्रधानांचं नेपाळमध्ये एक भाषण झालं, त्या ठिकाणी भाषणामध्ये ते असं त्या ठिकाणी आरोप लावण्यात आला, किंवा इतर जे आपले जे नेते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडून देखील लावण्यात आलं होतं की अजित पवारांनी 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला. याचे सर्व आरोप आहेत ते भाजप पक्षाने अजित पवारांवरती लावले. त्यानंतर भविष्यामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना सोबत घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन आपण सरकार स्थापन केलं. यावरती आपलं काय मत आहे? याच्या चौकशा चालू आहेत ना, चौकशा सगळ्या चालू आहेत. ज्या चौकशा आपण जे म्हणलं त्याच्या सगळ्या चौकशा चालू आहेत. त्यातनं बऱ्याच ठिकाणी त्यांना क्लीन चिट पण मिळालेली आहे आणि ती न्यायप्रविष्ट बाब आहे. त्यामुळे त्याच्यावरती निर्णय घेत असताना त्यांच्या ज्या काही चौकशात थांबल्यात असं कुठं आलं पेपर तुम्हाला, जे काय आहे ते रिसर्च चालू आहे. त्यामुळे त्याचा काही इश्यू येत नाही. येणाऱ्या काळामध्ये जर सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार दोषी असतील तर त्यांना शासन होणार का? नक्कीच होईल. कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो. इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवार कोण असतो? पक्ष नेतृत्व ठरवेल. इच्छुकांची आम्ही आता पहिल्यांदा रचना करणार आहे. 8 दिवसात इंदापूर तालुका, शहर, सगळ्या कार्यकर्ते होतील, जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रदेशात आमचे जे कार्यकर्ते आहेत सगळे एकत्र बसून एक 8 दिवसात रचना पूर्ण होईल आणि पूर्ण ताकदीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचं पदाधिकारी करू. इंदापूर तालुका चांगल्या कार्यकर्त्यांच्या हातात आहेच, पुन्हा आणखी त्यांना संधी देऊ आणि संघटना बांधू आणि हे सगळे मिळून इंदापूर विधानसभेतले सर्व कार्यकर्ते मिळून जो कार्यकर्त्याचा निर्णय घेतील त्याला आम्ही उमेदवारी मागू. शेवटी भारतीय जनता पार्टी ही पक्षांतर्गत लोकशाही असलेली पार्टी, त्यामुळे इथलं वर्ण पाकिटात चिठ्ठी येत नाही कोणाच्या नावाला. पाठीमागच्या काळामध्ये जे तुमच्या विरोधात होते, इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय राज्यमंत्री असताना जे महाविकास आघाडीमध्ये होते, त्यानंतर महायुतीमध्ये आले, त्यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना एक वक्तव्य केलं होतं की भाजप हा जातीवादी पक्ष आहे, माणसांमध्ये द्वेष निर्माण करून दंगे करतो आणि तेच तुमचे संभाव्य महायुतीचे उमेदवार म्हणून इंदापूरमध्ये नाव चर्चेत आहे. आता त्यावेळेस त्यांना तसं वाटलं असेल, नंतर मग भाजप सोबत आल्यानंतर त्यांना लक्षात आलं असेल भाजप जातीवादी नाही. त्यांना पटलं भाजप जातीवादी नाही, भाजप दंगे घडवणारा पक्ष नाही, त्यांना पटलं. भाजपमध्ये आल्यावर विचारसरणी बदलते. भाजपमध्ये विचारसरणी बदलत नाही. भाजप कळतं त्यांना. भाजप एक प्रत्यक्षात भाजप जातीवादी नाही, दंगली घडवत नाही, समाजात तेढ निर्माण करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार साहेब आहे मुळात जातीवादाचं बीजच यांनी पेरलेलं. आम्ही इथं व्यासपीठावर बसलोय ना, तुम्हाला सगळ्या पत्रकारांना सांगू इच्छितो, मी तर गेली 30-35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. आम्हाला कार्यकर्ता कोणत्या जातीचा हे पण माहित असते. एकमेव भारतीय जनता पार्टी अशी आहे की ह्या पार्टीमध्ये आम्ही एकमेकाला जात पण विसरत नाही कोणती जात आहे. परंतु इतर काही पक्ष असे की पहिल्यांदा जात बघितली जाते, कोण आहे वनव्यांना,
यायचं का ठेवायचं हे ठरवलं जातं. भारतीय जनता पार्टी ओपन टू ऑल. भारतीय जनता पक्ष हा सर्व धर्म समभाव ही कन्सेप्ट मानतो का? मानतो. आता तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात पुण्याचे आणि तुम्ही आता सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा कोणताही धर्म किंवा जातीकडे पाहत नाही, ते बघत नाही. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नितेश राणे नावाचे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हो. आहेत, ते इंदापूरमध्ये आले. त्यांनी जातीवाचक मुस्लिम समाजाविषयी काही उद्गार काढले, बोलले त्यांच्या भाषणामधून. अगदी त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. सर, ही जातीवाद म्हणावा की धर्मवाद म्हणावा, नक्की याला तुम्ही कसं बघता? तुम्ही त्यांचं ऐकलं का? ते सगळं भाषण पूर्ण आम्ही स्वतःच होतो सर तिथे. त्यात त्यांनी काय म्हणलं, त्यांची पण क्लिप पण त्यांनी व्हायरल केली की त्यांचा मुळात मुस्लिमांना विरोध नाही. जो मुस्लिम ह्या देशावरती प्रेम करतो तो ह्या देशातलाच आहे, त्याचा ह्या देशावरती अधिकार आहे, ह्या देशाचा त्याच्यावरती आहे. आणि 140 करोड देशातल्या प्रत्येक नागरिकाचा देशावरती अधिकार आहे. तोच त्यांनी सांगितलेलं आहे की जो देशात राहून देशाची देशद्रोह जे करतात त्यांच्या विरोधात त्यांनी बोललेले, असं त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. मी पण ते पाहिलं व्हिडिओ, तुम्ही जो विचारला तो. पण मला पण त्याची शंका आली की भारतीय जनता पार्टी कधीच असं बोलत नाही, आणि ते पण बोलले नव्हते. तर त्यांनी पुन्हा त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं. मात्र त्यांनी इंदापूरचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं दर्गाचं आहे, त्या दर्ग्याविषयी शब्द वापरले होते. अतिक्रमण काढा म्हणून, किंवा त्या दर्ग्याचं अतिक्रमण झाले काढा, त्याची तुम्ही पाठराखण करता का? नाही, असं ते अतिक्रमण हा विषय कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या मंदिराचा आहे, हा काही मॅटर करत नाही. मुळात असं आहे की ते कायदेशीर बाब आहे. आणि जर समजा अतिक्रमण माझं वैयक्तिक असेल तर वैयक्तिक शासन त्या स्तरावरती निर्णय घेत असतं, त्यामुळे तो काही विषय नाही. नितीश राणेंचं वक्तव्य जे होतं ते नारायण राणे म्हणाले की असं त्यांनी नाही म्हणायला पाहिजे, त्यांनी समजले. सर्व धर्म समभाव चुलीत घाला असं वक्तव्य होतं. मी सर्व धर्म समभावाला मानत नाही, सर्व धर्म समभाव चुलीत घाला असं वक्तव्य होतं. आता ते काय त्याचं व्यक्तिगत. सर, अशी इंदापूरमध्ये चर्चा होती त्या भाषण झाल्यानंतर की नितेश राणे हे खरं तर जातीय दंगली घडवण्यासाठी इंदापूरमध्ये आले होते की काय त्यांच्या भाषणानंतर, अशी एकंदरीत इंदापूरमध्ये चर्चा होती. चर्चा पण आहे, सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे प्रत्येकाला चर्चा करण्याचा. त्यामुळे वाटलं कोणाला काय तर त्याला आपण बंधन नाही घालू शकत. मला असं वाटलं की तुम्ही चुकीचं बोला, तुम्ही बोलू शकता ना, अधिकार तर प्रत्येकाला समजा. पण त्यांनी काय बोलायचं त्याचा त्यांनी ठरवत असतो. तेव्हा असा काही विषय नाही. जातीय दंगली घडल्या नाहीत, होणार पण नाहीत, आणि तसा काही हेतू असता कामा नाही. त्यावेळी तुमची त्यांची काही चर्चा झाली का? कारण तुम्ही बाकी सर्व व्यक्ती त्यांना भेटायला आलो आणि त्यावेळेस तुम्ही माध्यमावर प्रतिक्रिया दिली की मी या संदर्भात प्रयत्न करणार आहे. त्यांची काय चर्चा झाली? 2 तास माझी आणि त्यांची चर्चा झाली होती. अधिवेशन होतं दौंडला, जिल्ह्याचं अधिवेशन भारतीय जनता पार्टीचं होतं. त्यावेळेस मी स्वतः त्यांना निमंत्रण द्यायला आलो होतो आणि बऱ्याच विषयावरती चर्चा झाली. खरं तर हा विषय माझ्याशी संबंधित नव्हता. हा प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी संबंधित विषय होता. त्यामुळे त्यांची परत वरती प्रदेशावरती पण चर्चा झाली बरेच. त्यामुळे माझ्या पुरता जो मर्यादित विषय होता तो अधिवेशन आणि निमंत्रण आणि काही गोष्टी मी ज्या सांगितल्या पाहिजे त्या गरजेच्या होत्या तेवढ्या सांगितल्या होत्या त्यांना. त्यांनी भाजप सोडताना कोणतीही टीका केली नाही. त्यांचा उमेदवारीचा दावा होता तो अमान्य झाला. भाजप कमी पडला असं वाटतं का त्यांनी? नाही, असं नाही. अजून मुळात असं आहे की महायुतीच्या जागा वाटपच झालेली. नंबर 1. नंबर 2, भाजप कमी पडत नसतं. शेवटी अलायन्स मध्ये आता असे अलायन्स होत असताना काही गोष्टी त्याग कराव्या लागतील तुम्हाला. म्हणजे आता पुणे जिल्ह्यामध्ये अगोदर भाजप शिवसेना लढत होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पुणे शहरातल्या 8, पिंपरी चिंचवडच्या 2 आणि ग्रामीण मधल्या 3, 8 आणि 3 11 15 जागा लढत होतं 21 पैकी. आता परिस्थिती अशी, अजित पवार आल्यानंतर अजितदादाचे सिटिंग एमएलए जे आहेत ते जर मायनस झाले तर आज भारतीय जनता पार्टीच्या वाटेला 8 नाही तर 9 जागा येतील. म्हणजे 15 वरून 6 जागांचा त्याग भारतीय जनता पार्टीने सुद्धा करावा लागतो. म्हणजे अलायन्स मध्ये जर तुम्हाला कुणाला तरी शेअर करायला लागेल, पार्टनर जर घ्यायचं असेल तर तुमचं पर्सेंटेज कमी होईल ना, शेअर पर्सेंटेज कमी होईल. त्यामुळं कधी कधी असं असतं की ठीक आहे, शेवटी पक्ष आहे, पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं गरजेचं असतं. समजा तालुका अध्यक्ष उद्या करायचा आहे, मला आता 10 कार्यकर्ते इच्छुक आहेत, 10 पैकी एकाला तालुका अध्यक्ष करावं, 9 जणांना तर करू शकत नाही आपण. त्यामुळं करताना कुठल्याही ह्या रचनेमध्ये आपल्याला बसत असताना अलायन्स मध्ये थोडं एखाद्यामध्ये अन्याय होऊ शकतो आणि त्याग पण करावा लागतो. तुम्ही म्हणता की अलायन्समध्ये सीट सोडावी लागतात. अजितदादांनी तुम्ही हे सांगितलं. इंदापूरमध्ये अजितदादांच्याच गटाचा विद्यमान आमदार आहे, सिटिंग आमदार आहे, तर मग माहितीचा उमेदवार म्हणून त्यांना जो उमेदवार मिळणार. ह्याच्यात असे की इलेक्टिव्ह मेरिट वरती हे तिन्ही नेते मंडळी सर्वे करून घेणार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि शिंदे साहेब.
त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेतृत्व सर्वे करून इलेक्टिव्ह मेरिटनुसार ज्या पक्षाला निवडून येण्याची क्षमता आहे त्या पक्षाला उमेदवारी द्यायचं हे नक्की ठरले. त्यामुळे तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय, त्याच्यावरती आपण फार चर्चा करण्याची गरज नाही. नाना एक शेवटचा प्रश्न. हर्षवर्धन पाटलांनी जो निर्णय घेतला, अजित पवारांचा ज्यावेळेस या ठिकाणी जनसन्मान मेळावा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्केट कमिटी, त्यामध्ये अजित पवारांनी जे विधान केलं, सूचक विधान ज्याला म्हणू आपण, ते इंदापूर जागा राष्ट्रवादीशी असल्यानं दत्तात्रय भरणे उमेदवार असतो, त्यामुळे कुठेतरी हर्षवर्धन पाटलांनी गडबड केली यांच्याकडे निर्णय घेऊन. शक्यता नाकार देत नाही. कागडबड केली त्यांना विचारावं तुम्हाला. दादाने विधान केलं होतं ते तुम्ही म्हणता आपण विधान जागा केलं तर ते दादा त्याच्या पक्षात बघणार, दादा त्याच्या भाजपचं बघणार आहे. भाजप आता आम्ही काय सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी बघतोय का, भाजपचं बघतो. जो तो ज्याच्या त्याच्या पक्षात बघणार, दादा थोडीच बघणार आहे भाजपची जागा सोडणार आहे. आता ते कसं आहे स्ट्रॅटेजिकली त्यांनी काय ठरवलं त्या पद्धतीने बोलले असतील, माहित नाही.